नमस्कार मंडळी, नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. आज बनवूया आपण रव्याचे मोदक सोपे पद्धतीनं. काही नाही, 1 वाटी रवा घ्या, थोडंसं अर्धी वाटी आपल्याला दूध लागेल, 2-3 काजू बदाम घ्या आणि थोडंसं खोबऱ्याचं कीस घ्या आणि 1 वाटी अशी साखर घ्या. पिठी साखर नका घेऊ, साधी साखर घेतली तरी चालेल. तवा ठेवा, रवा असा छान पूर्ण लाल होईपर्यंत पूर्ण भाजून घ्या. त्यानंतर आपण त्याच्यासाठी 2 चमचे गावरान तूप यूज करूया. आपण खोबरं, काजू आणि बदाम याचं पूर्ण मिश्रण केलं, त्याला असं तूप टाकून पूर्ण असं भाजून घेतलं. भाजून पूर्ण असं लालसर होईपर्यंत असं छान भाजा. भाजल्यानंतर थोडंसं तूप टाका. परत मग त्याच्यामध्ये रवा आपण बाजूला भाजून ठेवला होता तो ॲड करा. तो झाल्यावरती पूर्ण एकजीव होईपर्यंत त्याला दोघांना असं एकजीव करून घ्या. नंतर त्याच्यामध्ये थोडं थोडं काय करा, दूध टाकत राहा. दूध टाकल्यामुळे त्याला अजून छानपैकी असं एकजीव होण्याला अजून हे चव येईल. नंतर परत पूर्ण असं हलवून घ्या त्याला. हलवून झाल्यानंतर परत थोडंसं दूध टाका. एकत्र दूध नका टाकू, कारण की थोडं थोडं टाकल्यावरती आपल्याला त्याचा अंदाज येईल. नंतर 2 वाटी साखर टाका. तुम्हाला जसं गोड आवडेल त्याप्रमाणे तुम्ही साखर अशी यूज करू शकता. आपलं हे रव्याचे मोदकसाठी चालू आहे. पूर्ण असं थोडंसं त्याला ओलसरपणा आला पाहिजे. जेवढं थोडं थोडं दूध आणि तूप बसेल त्याच्यामध्ये ॲड करत राहा. ॲड केल्यानंतर त्याला पूर्ण असं बारीक गॅसवरती वाफू द्या. थोडंसं वाफल्यानंतर थोडंसं झाकण ठेवा त्याच्यावर. झाकण ठेवल्यावरती आपल्याला बघायचं आहे त्याचं रवा असा थोडासा फुगल, जाडसर होईल तो. नंतर त्याच्यामध्ये थोडंसं कलर येण्यासाठी तुम्ही पिवळा कलर हा यूज करू शकतो. तुमच्याकडे जो कलर अवेलेबल असा तुम्ही तो कलर त्याच्यामध्ये टाकू शकतो. कलरनी थोडेसे मोदक असे थोडेसे अजून छान दिसतील. मग पूर्णपणे आपलं असं पूर्ण असं मॅश झाल्यानंतर आपण काय करू, त्याला थोडंसं प्लेट झाकून थंड होण्यासाठी ठेवून देऊ. वाफेने ते अजून थोडंसं रवा फुगल. पुढे आपण थंड झाल्यानंतर आपण हाताने बघायचा तो थोडासा चिकटतो आहे का. मग चिटकल्यानंतर थंड झाला, मग आपण काय करायचं, तर त्याला वरतून जर तुम्हाला खोबरं आवडत असेल तर तुम्ही अजून खोबऱ्याचा कीस त्याच्यामध्ये ॲड करू शकता. त्याच्यामध्ये आपल्याकडं साचा आहे मोदकचा, मग मोदकच्या साच्यामध्ये ते थोडे थोडे करून भरा. मग असे एक 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 करून तुम्हाला जेवढे मोदक लागतील त्याप्रमाणे तुम्ही मोदक ॲड करत राहा. आपले हे रव्याचे मोदक हे रेडी झाले गणपती बाप्पासाठी. गणपती बाप्पा मोरया. तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल माझा. लाईक करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.